माजी आमदार दिवंगत अरुण काका जगताप यांना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांकडून श्रद्धांजली. आमदार संग्राम जगताप व कुटुंबियांचं केलं सांत्वन. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आमदार संग्राम जगताप यांच्या निवासस्थानी भेट देऊन जगताप कुटुंबातील सदस्यांचं सांत्वन केलं. यावेळी श्री फडणवीस यांनी स्वर्गीय अरुण काका जगताप यांच्या प्रतिमेला पुष्प अर्पण करून त्यांना श्रद्धांजली वाहिली. स्वर्गीय अरुण काका जगताप यांनी जिल्ह्यात सामाजिक आणि राजकीय क्षेत्रात नेतृत्व केलं आणि अनेक नेते देखील त्यांनी घडवले. जनमानसात त्यांच्याविषयी आदराची भावना होती. त्यांनी विधान परिषदेतही 2 वेळा नेतृत्व केलं होतं. त्यांच्या निधनानं सर्वांवर दुःखाचा डोंगर कोसळलाय अशा शब्दात मुख्यमंत्र्यांनी आपल्या भावना व्यक्त केल्या. यावेळी महाराष्ट्र विधान परिषदेचे सभापती प्राध्यापक राम शिंदे, जलसंपदा मंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील, महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे, सार्वजनिक बांधकाम मंत्री शिवेंद्रराजे भोसले, आमदार शिवाजी कर्डिले, आमदार विक्रमसिंह पाचपुते, सचिन जगताप, पद्मश्री पोपटराव पवार आदी यावेळी उपस्थित होते. प्रतिनिधी दीपक कासवा, अहिल्यानगर. अरुण काका जगताप हे अहिल्यानगर शहर असेल, अहिल्यानगर जिल्हा असेल, इथल्या राजकीय सामाजिक क्षेत्रामध्ये एक अत्यंत नामांकित अशा प्रकारचं त्यांचं नाव होतं. अनेक वर्ष या जिल्ह्यामध्ये आणि या शहरामध्ये त्यांनी राजकीय सामाजिक दृष्ट्या नेतृत्व केलं. अनेक नेते देखील घडवले. आज संग्राम भैया सातत्याने आमदार म्हणून देखील निवडून येत आहेत आणि विशेषतः जनमानसामध्ये त्यांच्याबद्दल एक आपुलकी होती. त्यांनी विधान परिषदेमध्ये देखील 2 वेळा नेतृत्व केलं होतं आणि अचानकपणे त्यांचं जे काही निधन झालं त्यामुळे निश्चितपणे एक सर्वांवरच दुःखाचा डोंगर त्या ठिकाणी कोसळलेला आहे. त्यामुळे आज कुटुंबियांचं सांत्वन करण्याकरता आणि त्यांना श्रद्धांजली अर्पण करण्याकरता या ठिकाणी मी आलो होतो आणि निश्चितपणे आता त्यांचं जे काही कार्य आहे ते संग्राम भैया पुढे नेतील हा मला विश्वास आहे.